तो एक बार फिर से स्वागत सभी का। केंद्र बिंदु है जस्कार का रत्नेश्वरी मैदान, जहां 5 टीमें इस टाइगर ट्रॉफी के लिए आपस में तगड़ा रहे। वंदे को मातरम, बातें अपनी आन की, बातें अपनी शान की। जय भारत के जय भारती, बोलो हिंदुस्तान की खटैक। पहली गेंद प्रणीत ठाकुर बॉलिंग पर तैयार है सामना करने के लिए निखिल घरत। पहली गेंद बेहतरीन, टाइगर ट्रॉफी के तीसरे दिन के लिए शानदार चौवा लगा दिया और 4 रन के साथ खाता ओपन किया। सन्माननीय मंगेश ठाकूर साहेबांना तसेच जितेंद्र साहेबांना मी विनंती करणार आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल। बस ये फुल टॉस गेंद थी, इस गेंद को बल्ले के ऊपर लिया और ऑन साइड के ऊपर दिशा दी और यानी के साथ लगभग देखा जाए ये पहला चौवा मिला। 4 रन के साथ डोंगरी टीम का खाता ओपन हो चुका है। पावर प्ले चल रहा है। सर्कल के अंदर 7 खिलाड़ी है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। टाइगर ट्रॉफी 2021 का काफी सुमधुर आयोजन हमारे आयोजक सन्माननीय केतन जी म्हात्रे, उनके दोस्त राकेश जी ठाकुर, मयूर कड़ू, संदीप ठाकुर, सतीश तांडेल, जगदीश ठाकुर, वेदांत ठाकुर और गुलाब भाई मित्र मंडल के सभी सदस्य, सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। और 72वां गणतंत्र दिवस आज इस देश में मना रहे हैं। धूमधाम इस देश में है, लेकिन इस बार दूसरी गेंद और जोरदार प्रहार मिड ऑन के ऊपर से खेला, मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ शॉट, गेंद चली गई है 1 लाइन के बाहर। दूसरा बैक टू बैक चौवा, ठोकम ठोक। सुबह का सत्र हवा में नमी है, लेकिन बल्लेबाज ड्रेसिंग रूम से गर्म होके गया है। टॉस जीता है या धुतुम टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया आदरणीय हमारे सचिव उड़न एसोसिएशन के प्रकाश ठाकुर साहब। इनकी तरफ से ढेर सारी शुभकामना आई है इस टूर्नामेंट के लिए और टीम के लिए भी। हार्दिक स्वागत है आपका। तथा हमारे इस बार श्याम भाई ठाकुर भी, इनके सुपुत्र परेश ठाकुर इस टीम के अंदर खेल रहे, उन्होंने भी ढेर सारी शुभकामना दी, उनका भी स्वागत है। और प्रारंभिक गेंदबाज प्रणीत ठाकुर के ऊपर हमला जारी कर दिया है। बैक टू बैक 2 चौवे, एक इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में, एक यहां लॉन्ग ऑफ के ऊपर आया। तीसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर खेला है। मिड विकेट के कंट्री में गेंद चली गई। जहां गेंद को फील्ड करेंगे तब तक के लिए 1 रन मिली और इस सिंगल के साथ स्कोर जाता है 9 के घर में। व्यक्तिगत यहां निखिल घरत ने 2 चौवे, 1 सिंगल के साथ अपने टीम के लिए काफी खूबसूरत योगदान दिया है। लेकिन इस बीच यहां चौथी गेंद प्रणीत ठाकुर की बैट्समैन स्ट्राइक के ऊपर खेल रहे यज्ञेश पाटिल, दाहिने हाथ की जोड़ी मैदान के अंदर है। जोरदार प्रहार पॉइंट वाले पकड़ना चाहिए, पकड़ लिया कैच। यज्ञेश पाटिल चले बैक टू द पवेलियन बिना खाता खोले। टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 9 के घर में 1 विकेट के नुकसान पे पहला झटका लगा या डोंगरी टीम को। पहली सफलता मिली या प्रणीत ठाकुर को और पहली सफलता मिली या धुतुम टीम को। खूबसूरत ये जबरदस्त आयोजन नियोजन स्वर्गीय गुलाब भाई मित्र मंडल जस्कार, इनके माध्यम से किया हुआ ये टाइगर ट्रॉफी 2021 का काफी खूबसूरत आयोजन नियोजन। इस मैच के अंपायर की भूमिका आदरणीय हेमंत कोहली साहब, माहौल कोलीवाड़ा, और उनके साथ स्क्वायर लेग अंपायर अभिजी परब साहब, ट्रॉम्बे कोलीवाड़ा, पूरी तरह से इस मैच का काम करने के लिए आज के दिन के लिए पूरी तरह से सज्ज है। लेकिन यहां 5वीं गेंद प्रणीत ठाकुर की, बैट्समैन रोहित घरत है और इस गेंद काफी अच्छी टप्पा पड़ने के बाद देखिए स्टंप के ऊपर से चली गई। काफी नियंत्रण भरी गेंदबाजी, अब लय में आए हैं और परिवर्तन किया, चेंजेस ऑफ पेस किया। गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ है। टीम का स्कोर है 8, 1 विकेट के नुकसान पे डोंगरी टीम का स्कोर 9 रन, माफ कीजिए। निकल कर आगे इस बार, लेकिन हो चली गई गेंद। वो शॉट थर्डमैन को चकमा दिया है। 2 रन इकट्ठा करने में इस बार देखा जाए, लेकिन यह मामला और बल्लेबाज अंपायर साहब क्या होगा, करीबी मामला अपील जोर से की है, लेकिन अंपायर साहब जी का यह कहना है कि बल्लेबाज अब पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। बिल्कुल अंपायर ही ले सकते, ध्यान में रखिए, आप नहीं ले सकते। तो इसी बीच इस 2 रन के साथ स्कोर जाता है 11 के घर में। कृपा करके अंपायर साहब ही
जब उनके मन में आ सकता है तो वही ले सकते हैं, आप लोग उसे रिव्यू मांग नहीं सकते, ध्यान में रखिए। चलिए बॉलिंग मार पर आइए, बात को फिनिश कीजिए, कुछ इकट्ठा होकर फायदा नहीं, क्योंकि यह जो डिसिप्लिन है टाइगर ट्रॉफी का वो काफी कड़क है, ये ध्यान में रखिए। दसकार गांव का ये नियोजन है। धोनी भाई ने रात को इस पिच को ऐसी सजाई है, मानो देखो कितनी चिकनी लग रही है। सुबह का सत्र है, हवा में थोड़ी सी नमी है। अब बिल्कुल हम अंपायर को एक विनती करते हैं कि शायद ये रनआउट के लिए बीमर और स्टंपिंग के लिए आपके मन में हो सकता है तो आप रियो का इस्तेमाल कर सकते हैं, ध्यान में रखिए। 3 जो ये स्टोरी है वो महत्वपूर्ण है, ध्यान में रखिए। तो इस बीच दूसरे गेंदबाज आए हैं बॉलिंग मार पर, रोहित जी घरत। दूसरा पावर प्ले जारी है, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर होंगे, बाकी खिलाड़ी अंदर है। तो इस बीच एक यहां बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में फील्डर तैनात कर दिया, एक शॉट थर्ड मैन है, एक कवर पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया और मिड ऑफ साइड के ऊपर है, ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेके, और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर या 3 बाहर, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन के ऊपर, और यहां लगभग देखा जाए शायद यहां लॉन्ग ऑफ के ऊपर। ये खिलाड़ी की जमावट है। उड़ाया, गई गई, जाएगी, और ये बड़ा प्रयास किया है, क्या बेहतरीन प्रयास किया, तालियों की गड़गड़ाहट हो रही है। जो डीप मिड विकेट खिलाड़ी प्रणीत ठाकुर देखिए, खुद शायद पहले गेंदबाज ऐसा लग रहा था कि गेंद बाहर ही जाने वाली थी, लेकिन उन्होंने गेंद को अंदर फेंका और अपनी टीम के लिए 4 रन बचा दिया, और इस 2 रन के साथ स्कोर जाता है 13 के घर में। हमारे जो स्कोरिंग की भूमिका निभा रहे करणजीत ठाकुर, सुबह सुबह उनको बहुत बड़ा संदेश आया। फुल टॉस, अभी नहीं, अभी नहीं, एक बार आप सफल बन गए, दूसरी बार लगभग देखा जाए गेंद तारामंडल के अंदर आ गया 6 का बंडल, और फुल टॉस ये गेंद थी, बल्लेबाज को तोपा होता है, और इस 6 रन के साथ डोंगरी टीम का स्कोर जाता है 19 के घर में। अब देखा जाए रोहित घरत जो बल्लेबाज है उनकी पारी है, जो व्यक्तिगत 8 रन पे खेल रहे। निखिल घरत व्यक्तिगत लगभग देखा जाए शायद 11 रन पे खेल रहे, 2 बाउंड्री, एक डबल, एक सिंगल के सहायता से। टाइगर ट्रॉफी 2021 का यह आयोजन नियोजन, सुबह का सत्र, तमाम दर्शक इस मैच को देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन ये खेल हमारे ग्रामीण का धोनी भाई आत्मा है। फुल टॉस, तू फुल टॉस क्यों दे रहा है, लेकिन वो रास्ते में, वाह बेहतरीन कैच, शानदार कैच वह प्रणीत ने पकड़ लिया है। प्रणीत की फील्डिंग देखिए, जादू भरी फील्डिंग, और विकेट नंबर या दूसरा ड्रेसिंग रूम में रोहित घरत जिन्होंने छक्का लगाया था, लेकिन यह लॉन्ग ऑन के क्षेत्र में लगभग देखा जाए शानदार कैच लिया, झटका लगा या रोहित घरत को, झटका लगा डोंगरी टीम को, सफलता मिली रोहित घरत को। टीम का टोटल स्कोर देखा जाए तो शायद डोंगरी टीम का 19 के घर में 19 लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे। 4 नंबर के ऊपर बल्लेबाज के लिए मैदान पे अंदर जा रहे बल्लेबाज राकेश जी घरत। खूबसूरत चमकदार ये ट्रॉफी, फॉर्चून इवेंट की क्लियरिटी देखिए, जबरदस्त आयोजन नियोजन, और स्कोर बोर्ड भी देखिए, तिरंगे इस बार हमारा झंडा और रंगीन इस बार देखा जाए शायद दिख रही आज। तो कृष्ण भाई को बताने की बात नहीं, वो आदमी ही रंगीन है, जिसके पास वेरिएशन है वो मजबूत है, क्योंकि द्वापर युग में भगवान श्री कृष्ण के पीछे गोपियां बहुत लगती थी, वो भी महत्वपूर्ण है। लेकिन यह स्कोर है 19 के घर में 2 विकेट के नुकसान पे, राइट मोर द विकेट, एंड से गेंदबाजी चल रही है, और गुड लेंथ के एरिया में गेंद को फेंका हुआ है। देखिए बैकफुट पर जाकर गेंद को खेला है, लेकिन जहां कवर पॉइंट खिलाड़ी जो तैनात है दायरे के अंदर, उन्होंने गेंद को फील्ड किया। गेंद बल्ले का यहाँ कोई मिलन नहीं हो चुका है ज्यादा, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। अच्छा गेंद को इस बार टाका डाला था, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं आई।
वो सुंदर गेंद डाली थी, इस बार ऑन साइड के ऊपर खेला है, लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद चली गई है। 1 रन मिल जाती है डोंगरी टीम को, 1 रन मिल जाती है निखिल घरत को, और इस 1 रन के साथ डोंगरी टीम का स्कोर है 20 के घर में। दूसरा ओवर जारी है, आखिरी गेंद शेष है दूसरी ओवर की। पूरी तरह से ये मैदान के बाहर दर्शक उपस्थित थे और काफी खूबसूरत रत्नेश्वरी क्रीड़ा मैदान 10 कार का। शॉर्ट बॉल, अब बिल्कुल बस कवर पॉइंट को खा दिया, हिलना मत, गेंद बाउंड्री पार, 4 रन। 4 रन के साथ टोटल स्कोर जाता है डोंगरी टीम का। यह लगभग देखा जाए 24 के घर में 2 विकेट के नुकसान पे, तो पहले ओवर में 11 आए थे और इस ओवर में 13 आए। 2 विकेट मैदान से बाहर गए हैं इस बार राकेश घरत, जिन्होंने 4 रन के साथ खुद का खाता ओपन किया। डोंगरी टीम का आगे स्कोर बढ़ा दिया, 24 पे स्कोर जा चुका है और सूझबूझ के साथ ये क्रिकेट चल रही है। क्रिकेट बहुत फास्ट क्रिकेट बन चुका है, पहले का क्रिकेट अलग था, अब क्रिकेट इतना फास्ट है कि T20 आ जाएगा किसी को पता नहीं था, अब कितने ओवर की मैच आ जाएगी ये भी पता नहीं चलेगा। लेकिन हमारा ग्रामीण जो खेल है वो 5-5 ओवर का, यानी कि जो T20 चल रहा है कृष्णा भाई, उससे भी खतरनाक है। परेश ठाकुर गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए कोटे की पहली पारी की तीसरी ओवर लेके, एक धाकड़ बल्लेबाज रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर, इस बल्लेबाज का दबदबा है आदरणीय श्याम भाई ठाकुर, इनके सुपुत्र। दायात के बल्लेबाज हेलीकॉप्टर उड़ाने में काफी सक्षम भी है। याच दरम्यान माजी विश्वस्त जनपेटी रवी पाटील साहेबांचा इथं आगमन होत आहे। मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल। बिल्कुल, देखिए टर्न, मैं यही कहने वाला था कि देखिए टर्न देखिए कैसी गेंद हो गई है ये, बिल्कुल सुंदर टर्न हो गया, अंदर आ गई गेंद और इस बार शायद शॉर्ट पॉइंट लेग पकड़ ले, लेकिन पीछे दायरे के अंदर खिलाड़ी थे। देखिए 2 बार उन्होंने गेंद को टर्न किया है और टर्न करने के बाद देखिए पूरी तरह से बैट्समैन इस बार थोड़े से आश्चर्यचकित हुए, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, काफी बेहतरीन टर्न चली है। मैं हमेशा कहता हूँ क्रिकेट अब थोड़ा सा बहुत ही फास्ट बन चुका है और इस हालात में लगभग देखा जाए इस 2 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है। टीम का स्कोर 24, 2 विकेट के नुकसान पे निखिल घरत स्ट्राइक के ऊपर, लेकिन अब लगभग दिशा से भटकती हुई गेंद अंपायर हेमंत कोहली साहब जी ने अपने दोनों पंख खुले कर दिया और इशारा दिया कि वाइड गेंद है, दोबारा ये गेंद डालना पड़ेगी, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाता है 25 के घर में। और नहीं समझ में आ रहा है, गेंद को ना देख रहे, उसके बाद ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास करते, संपर्क नहीं होता है और उसके बाद ये परेश ठाकुर गेंदबाजी, प्रभावी गेंदबाजी कर रहे, सुंदर गेंदबाजी कर रहे। और ये शॉर्ट बॉल डाली थी जरूर, लेकिन इस बार देखा जाए पुल किया है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, गेंद को उठाया मगर एक सिंगल मिलेगी और इस सिंगल के साथ स्कोर जाता है 26 के घर में 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे डोंगरी टीम का स्कोर। टॉस जीता है यहां दुतुम टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला, तीसरा ओवर जारी है। परेश ठाकुर की अभी तक मेरे हिसाब से 3 गेंदें समाप्त हो गई है, 3 गेंदों का खेल बाकी है, 4 गेंदें हो चुकी, माफ कीजिए। उल्टा 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 चला, रिवर्स स्वीप का ये कोहली साहब छक्काई है, वाड़ा दुधारी तलवार, मुझे लगता है आज के दिन के लिए रिवर्स स्वीप का पहला छक्का आया होगा। बिल्कुल, तो पूरे तीसरा छक्का है, लेकिन आज के दिन के लिए मैं कहता हूं यह पहला छक्का है रिवर्स स्वीप। कहते हैं ना कई बार घी सीधी उंगली से नहीं निकलता कृष्णा भाई, तो टेढ़ा करना ही पड़ता है। ये बॉल दीजिए इस मैदान के अंदर और टूर्नामेंट का ये शायद 104वां छक्का है, पूरा लेखा जोखा है इस बार देखा जाए फॉर्च्यून इवेंट के पास। रिवर्स स्वीप जब लगता है तो जोरदार तालियों का स्वागत होता है और इस प्रकार देखा जाए शायद ये बल्लेबाज राकेश घरत ने शानदार छक्का लगा दिया, परेश ठाकुर को आसमान दिखाया, 6 रन के साथ स्कोर गया है।
32 के घर में 2 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर जारी है, अंतिम गेंद शेष है। धुतुम टीम का टोटल स्कोर, माफ कीजिए, डोंगरी टीम का टोटल स्कोर है 32, 2 विकेट के नुकसान पे। तमाम दर्शक बॉन्ड लाइन के बाहर मैच का आनंद दे ले, तो आए हुए तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहा हूं। यह मंच निकल गया है, ये मंच को 4 चांद लगाने के लिए आए हुए हमारे तमाम मेहमानों का हम तहे दिल से स्वागत कर रहा हूं। यस, घनसोली कप्तान और करंजा कप्तान आप उपस्थित है तो तुरंत कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। या दरम्यान मी विनंती करणार आहे आमच्या सर्वांचे लाडके रविकांना की आपण आमच्या मंचावर येऊन या मंचाची शोभा आपण वाढवायची आहे। तदनंतर आपण पाहतोय मान्यवरांच्या भूमिकेमध्ये दुतुमवरून लक्ष्मण ठाकूर साहेबांची देखील उपस्थिती झाली आहे, त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून स्वागत असेल। या दरम्यान मी विनंती करतोय जसखार ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान सदस्य जयवंत खरत यांना की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे। तदनंतर अमित ठाकूर यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मंचावरती यायचं आहे, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल। वाह, क्या बॉल अंदर घुसी संदीप, फर्नीचर को डिस्टर्ब किया, लकड़े के ऊपर गेंद ने चुमा लिया और बल्लेबाज को किया बाय बाय। और देखिए बेल्स, मुझे लग रहा है विकेट कीपर के उंगलियों के लगी होगी, बॉल ही तेज था। क्या परेश का ये बॉल देख के और छक्का लगाने वाले बल्लेबाज राकेश घरत चले बैक टू द पवेलियन। 10 रन बना के तीसरा विकेट गिरता हुआ या डोंगरी टीम का, लेकिन टोटल स्कोर इस बार देखा जाए 32, 3 विकेट के नुकसान पे। याच दरम्यान वेळ होत आहे सन्मानाचा। अर्थातच साधी राहणी, उच्च विचार सारणी ठेवून समाजामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय पोर्टमध्ये अव्वल दर्जाच्या पोर्टमध्ये सातत्याने ज्यांच्या विचारातून कामगारांचं नेतृत्व केलं असे आदरणीय श्री रईफ साहेब पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय गुलाबभाई यांचे बंधू अर्थातच आदरणीय श्री मनोहरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। अर्थात मनात आणलं असतं खूप सारी संपत्ती JNPTच्या त्या बंदरातून आपण कमावू शकलो असतो, परंतु आपले विचार सामान्य होते, विचार आपल्या कामगारांच्या भल्याचे होते आणि विचार आपल्या समाजाच्या न्यायाचे होते, आणि म्हणूनच रवी पाटील साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी या मंचकावर केला जात आहे। याच दरम्यान आदरणीय श्री रविकांतजी ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील खूप खूप स्वागत आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून। तसेच या मंचकावर उपस्थित आदरणीय श्री लक्ष्मण ठाकूर साहेब धुतुम यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केले जात आहेत। मी विनंती करत आहे आदरणीय श्री रविकांतजी ठाकूर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री लक्ष्मण ठाकूर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। प्रत्येक क्षेत्रातील येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आदरातिथ्य सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, आणि हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्व। हॅलो, प्रेमाची आणि मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे। तर चलतोय परत एकदा ऐकूया अमित म्हात्रे यांचा सुमधुर आवाज। बिल्कुल 36 स्कोर बन चुका है। यहाँ एक शानदार कवर के क्षेत्र में बाउंड्री देखने को मिल चुकी है और बल्लेबाज यहाँ एक साइड से निखिल घरत ने पारी को संभाला है। एक तुरुप का एक सर सेनापति मैदान के अंदर है, एक साइड से सुंदर मोर्चा उन्होंने संभाला है। ये धुतुम के शायद चौथे गेंदबाज नीलेश ठाकुर। राउंड विकेट से गेंदबाजी चल रही है, इस बीच गेंद गई है मिड विकेट के क्षेत्र में जहां एक ही रन मिलेगी। बढ़िया क्षेत्र रक्षण धुतुम द्वारा, लेकिन थ्रो खराब आया, मगर ये देखिए रन होने वाली थी, लेकिन बल्लेबाज में तालमेल खूबसूरत अच्छा नहीं था। मगर इस बीच इस एक रन के साथ डोंगरी टीम का स्कोर जाता है 37। 37 के घर में 3 विकेट के नुकसान पे। अभी तक 3 गेंदों का खेल बाकी है, आने वाले 6, टोटल 9 गेंदों का खेल बचा हुआ है पहली इनिंग का।
तुतुम बनाम डोंगरी के बीच का यह मुकाबला सुबह का सत्र टूर्नामेंट का आज का अंतिम दिन और अंतिम दिन के लिए पहली मैच। टॉस जीता है तुतुम टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला। राइट आर्म राउंड विकेट और ये गैप ढूंढी 1 2 3 और गई चौवे के साथ। देखिए इस बार गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए दन 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 करके वन लेन पार। 4 रन के साथ स्कोर जा चुका है 41 41 के घर में 41। इस ओवर में 2 बाउंड्री 1 सिंगल आई, टोटल 4 गेंदों के ऊपर 9 रन आए हैं। टीम का स्कोर 41 के घर में 3 विकेट के नुकसान पे डोंगरी टीम का स्कोर। एक साइड से निखिल घरत का जलवा देखिए, अपने टीम के लिए उन्होंने शानदार तरीके से 18 रनों का योगदान, उसमें 3 बाउंड्री 4 सिंगल 1 डबल के सहायता से। अखिल घरत जिन्होंने बाउंड्री के साथ खुद का खाता ओपन किया और सुंदर गेंद गुडलैंड के एरिया में गेंद को फेंका। उसके बाद टप्पा पड़ने के बाद देखिए बैट्समैन ने बड़ा हीट लगाने के चक्कर में गेंद को मिस किया और गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई, कोई रन नहीं। अंतिम गेंद इस ओवर की बिल्कुल। तो शायद अभी खबर आई कि अखिल घरत को रायगढ़ प्रीमियर लीग के लिए उनकी नियुक्ति हो चुकी है और क्रॉस बैट से खेलने का प्रयास, गेंद बल्ले का संपर्क नहीं, 2 गेंदें डॉट चली। वापसी की गेंदबाजी में परिवर्तन लाया, चेंजेस ऑफ पेस किया और इसी के साथ ये चौथे ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद डोंगरी टीम का स्कोर है 41, लॉस ऑफ 3 विकेट के नुकसान पे 4 ओवर के बाद। याच दरम्यान वेळ होत आहे सन्मानाची। आपण पाहतोय मंचकावर उपस्थित आदरणीय श्री भगवानजी ठाकूर, ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून सातत्यानं समाजामध्ये त्यांचा वसा राहिलाय। उरण ते शिर्डी पदयात्रेमध्ये आमचा सहवास त्यांच्या समवेत कायमस्वरूपी राहिला, अशा एका गोड व्यक्तिमत्वाचा आणि एका साई भक्ताचा या ठिकाणी सन्मान आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। बिल्कुल पिछली शानदार गेंदबाजी, प्रभावी गेंदबाजी, किफायती गेंदबाजी करने वाले शायद परेश ठाकुर एक बार फिर से अपने कोटे की दूसरी पारी की ये शायद 5वीं ओवर लेके आए हैं, जिन्होंने तीसरे ओवर में 3 रन देके एक सफलता हासिल किया था। माफ कीजिए 8 रन देके एक सफलता हासिल किया था। एक छक्का लगा था उनके ओवर में रिवर्स स्वीप का, आप सभी ने देखा। और उसके बाद अखिल घरत 4 रन पे खेल रहे, निखिल घरत व्यक्तिगत 18 रन पे खेल रहे। पारी की 6 गेंदें शेष है। कप्तान ने जिम्मेदारी दी है इस बार देखा जाए परेश ठाकुर के ऊपर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट और गई 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 खिलखिली चंपा, खुश लंबा, देखो बड़ा लंबा छक्के का मारा, खंबा कनेक्ट और छक्के के साथ स्कोर पहुंचा है 47 के घर में। परेश ठाकुर को आसमान दिखाया है 5 ओवर की पहली गेंद के ऊपर, डीप मिड विकेट के कंट्री में गेंद और ये उड़ाया है, हवा में लॉब किया है, फील्डर कोई उपस्थित नहीं है। डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। इसी के साथ लगभग रनर का मौका हो सकता है, तब तक के लिए बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल चल रहा है और इस 2 रन के साथ स्कोर जाता है 49 के घर में। 49 स्कोर। एक साइड से निखिल घरत का जलवा। या दरम्यान विनंती राहील आदरणीय श्री अरुण गोविंदजी ठाकूर यांना की आपण सन्माननीय व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करायचं। या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय श्री अरुण गोपीनाथ ठाकूर यांना देखील विनंती आहे की आपण सन्माननीय व्यासपीठावर यायचं आहे और थोड़े से शफल होके ऑफ स्टंप के बाहर जाकर गेंद को खेलने का प्रयास किया था डीप फाइन लेग के ऊपर, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं। एक गेंद डॉट चली गई। टीम का स्कोर 49 के घर में 50 यानी कि 50 पूरी करने के लिए डोंगरी टीम को 1 रन की जरूरत है। बची हुई 3 गेंदों का खेल बाकी और ये इस बार 9 ओवर हो सकता है ऐसा लग रहा है। गेंद जा रही है, पीछे दौड़ लगी है, लेकिन अरे संभाल के यार, गिर गया और यहां 2 ही रन मिलेंगे लगता है और वही टोटल 3। 9 बॉल है, कमर के ऊंचाई के ऊपर ये गेंद है, बीमर है, तो अगली गेंद फ्री हिट की।
इस 3 रन के साथ डोंगरी टीम के 50 रन के 50 पूरी हो चुकी है। 52 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। अगली गेंद फ्री हिट की है। बल्लेबाज के पास टाइमिंग है और बल्लेबाज इस गेंद के ऊपर आजाद है। इस गेंद के लिए उसे लॉटरी लग जाती है। निखिल घरत ये रनर का मौका पकड़ जाएंगे, पकड़ गए, क्योंकि यहां अखिल घरत पॉपिंग क्रीज में पहुंचे नहीं थे। विकेट कीपर ने सुंदर चतुराई दिखाई। या परेश की तारीफ करना पड़ेगी, क्योंकि ये फ्री हिट की गेंद थी। इसे क्रॉस बैट से खेलने का प्रयास निखिल घरत ने किया था, लेकिन गेंद उनके इस बार देखा जाए बॉडी के ऊपर टकरा गई। उसके बाद उन्होंने रन लेने का प्रयास किया और विकेट कीपर ने सीधी गेंद विकेटों के ऊपर मारी और इसी के साथ बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे नहीं थे, इसीलिए विकेट नंबर या शायद चौथा ड्रेसिंग रूम में वापस आता हुआ। 4 रन बना के अखिल घरत वापस। 52 पे स्कोर जा चुका है। यहां चौथा विकेट गिर चुका है। इस ओवर की बची हुई मुझे लगता है कृष्णा भाई अभी तक 2 गेंदें शेष है। न्यू बैट्समैन मैदान के अंदर संकेत जी पाटिल। खूबसूरत ये मैदान और खूबसूरत इस बार देखा जाए हमारा मंच। तमाम बाउंड्री लाइन के बाहर क्रिकेट के दीवाने उपस्थित हैं, उनका स्वागत करना यह हमारा फर्ज है। संकेत पाटिल खुद के लिए पहली गेंद और ये उल्टा बल्ला चलाने का प्रयास किया। गेंद लॉन्ग स्टॉप क्षेत्र में गई है, क्या है ये? 4 रन का इशारा आ चुका है, बल्ले से आ चुके हैं और 4 रन के साथ संकेत पाटिल ने खुद का खाता ओपन किया और 4 रन के साथ डोंगरी टीम का स्कोर पहुंच चुका है 56, यानी कि 56 के घर में 4 विकेट के नुकसान पे ये 5 ओवर की आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष है पारी की। ये देखिए एक बार फिर से घूम के उल्टा बल्ला चलाया, काम परफेक्ट किया और एक बार फिर से ये देखिए रनआउट का मौका नहीं, या एक ही रन मिलेगी, लेकिन यह बाई का इशारा आया और इसी के साथ लगभग देखा जाए ये पहली इनिंग समाप्त हो चुकी है। पहली पारी समाप्त हो गई है। निर्धारित 5 ओवर में डोंगरी टीम ने 56 रन इकट्ठा 57 रन इकट्ठा किया है 4 विकेट के नुकसान पे। यहां निखिल घरत ने शानदार तरीके से अपनी टीम के लिए योगदान दिया, बहुमूल्य पारी खेली और नॉट आउट पारी खेली है। इस बार देखा जाए कृष्णा भाई उन्होंने 28 रनों की दमदार नॉट आउट पारी, इस सलामी बल्लेबाज की सलामी पारी आप सभी ने देखी। मनोरंजन पारी इस बार मैदान के अंदर थी। 57 रन इकट्ठा किया है या डोंगरी टीम ने निर्धारित 5 ओवर में और जीतने के लिए 30 गेंदों में या 58 रन की जरूरत है धुतुम टीम को। मैच में रंगत क्या होगी, मैच का रिजल्ट क्या लगेगा? क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम तो जानते नहीं है, लेकिन सृष्टि का शाश्वत नियम है कि परिवर्तन होना ही चाहिए। हम माइक्रोफोन के ऊपर परिवर्तन करने जा रहे हैं। आगे का अंकों देखा हाल बताने के लिए हम लेके चलते। इस बार देखा जाए एक मशहूर कमेंटेटर हमारे परम मित्र आतिश पाटिल हमारे इस बार देखा जाए शायद आगे का अंकों देखा हाल बताने के लिए इस गांव के सुपुत्र हमारे मित्र मराठी का सुमधुर आवाज यहाँ शायद हितेश जी म्हात्रे माइक्रोफोन के ऊपर आएंगे। और इससे पहले मशहूर हमारे विख्यात कमेंटेटर रायगढ़ एसोसिएशन के सलाहकार महाराष्ट्र के अंदर जिनके आवाज का दबदबा है, एक आवाज रवि शास्त्री का आवाज होता है इनके में, ऐसे आदरणीय प्रवीण दुगाड़े साहब इनका मंच के ऊपर आगमन हो चुका है। तहे दिल से प्रवीण जी दुगाड़े साहब का हम स्वागत कर रहे हैं। आइए वेलकम, स्वागत। धन्यवाद। याच दरम्यान वेळ होत आहे मंचकावर सन्मानाचे आपण पाहतोय। आजची प्रतियोगिता स्वर्गीय गुलाबभाई मित्रमंडळ जसकार आयोजित वाघ चषक 2021 हे शानदार पर्व। आजचा हा शेवटचा दिवस आणि या ठिकाणी आपल्या भावाच्या प्रेमाखातर आदरणीय श्री मनोहर म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। इतिहासामध्ये जर आपण मागे वळून पाहिलं तर भारतीय संस्कृतीने 2 गोष्टी या ठिकाणी जगाला सांगितल्या। भावाभावाचं प्रेम असेल, संपत्तीवरून वाद नसेल तर त्या घरामध्ये मात्र रामायण घडतं। मग त्या ठिकाणी रामाचं आणि लक्ष्मणाचं प्रेम असतं, मात्र संपत्तीवरून वाद असतील तर त्या घरामध्ये महाभारत देखील घडताना आपण पाहिलंय। मात्र सातत्यानं रामाचं आणि लक्ष्मणाचं नातं जपणारे हे दोन्ही बंधू या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीत, कारण स्वर्गीय गुलाबभाई आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेले आहेत। त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचं बंधुप्रेम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपल्या मित्राला, आपल्या भावाला या ठिकाणी
त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तमाम मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपण पाहतोय या गावचे विद्यमान सदस्य आदरणीय श्री जयवंतजी घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय श्री राकेशजी तांडेल यांना विनंती करत आहे, या गावचे शिवसेना शाखा प्रमुख म्हणून आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री जयवंतजी घरत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. उरण ते शिर्डी पदयात्रेमध्ये जयवंतजी घरत साहेब सातत्यानं साई भक्तांची सेवा करताना आपण पाहिलं. या गावाचं नातं तसं साईबाबांशी खूप जवळीक आहे. आई रत्नेश्वरीच्या प्रांगणामध्ये ज्या पद्धतीनं भव्य यात्रा भरते त्याच पद्धतीनं मानाच्या पालखीची भव्य जत्रा पहिल्या दिवशी या ठिकाणी असते. हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. प्रेमाची आणि मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय श्री जयवंतजी घरत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या मंचकावर केला जातोय. तदनंतर उपस्थित आदरणीय श्री अमितजी ठाकूर, एक गोड व्यक्तिमत्व, एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये त्यांचा ठसा आहे, असे आदरणीय श्री अमितजी ठाकूर यांचं देखील यथोचित मान सन्मान हरिचंद्र कडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. आदरणीय श्री हरिचंद्रजी कडू यांचा देखील या ठिकाणी सन्मान आजच्या या क्रिकेटच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय श्री राकेशजी तांडेल या स्पर्धेकडे ज्यांचा निश्चितपणे या नियोजनाकडे बारकाईने लक्ष आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आजच्या या सोहळ्याप्रती या ठिकाणी केला जात आहे. तदनंतर आदरणीय श्री नरेशजी घरत साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. आदरणीय श्री केतनजी म्हात्रे साहेब या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री नरेशजी घरत साहेबांचा यथोचित मान सन्मान आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे. एक अतिशय सुंदर स्पर्धा, मग सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर असतील, प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक माणसानं या स्पर्धेला भेट दिलेली आहे. कारण केवळ या ठिकाणी क्रीडा स्पर्धा नाही तर माणुसकीचं नातं जपणारी ही स्पर्धा, आपल्या गावाची अबाधित एकी या ठिकाणी ठेवणारी ही स्पर्धा या ठिकाणी आज गेली 3 दिवस संपन्न होत आहे. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात करतोय. परिवर्तन ही काळाची गरज आहे. आवाजामध्ये देखील आपण या ठिकाणी बदल करूया. आवाज असेल या गावचे सुपुत्र अर्थातच हितेश म्हात्रे सरांचा. स्वागतम, सुस्वागतम, सुमंगलम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन चलतोय या दुसऱ्या अंकाकडे. पहिल्या अंकाकडे 57 धावा पटकवल्या होत्या आणि या दुसऱ्या अंकामध्ये 58 धावा पटकवण्याचं आव्हान इथं दिलं आहे. पहिला चेंडू गेम ऑन होतोय. कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. चुकी झाली, चुकीला माफी नसेल आणि पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार पाहायला मिळतोय. या दरम्यान विनंती करतोय गणसोली संघाचा संघनायक आणि करंजा संघाचा संघनायक आपला ड्रेस कोड नेण्यासाठी आपण यायचा, तसेच नाणेफेक करण्यासाठी आपण यायचा. गणसोली संघ आणि करंजा संघ आपणास विनंती करण्यात येते की आपला ड्रेस कोड आपण घेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, तसेच नाणेफेकीसाठी नक्कीच आपण संपर्क साधायचा आहे. परंतु इथे सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या महाराष्ट्रातील एक लोकप्रिय समालोचक रायगड असोसिएशनचे, नक्कीच आपण रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आमचे आदरणीय सन्माननीय प्रवीण दुगाडे सर आमच्या या समालोचन कक्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं आमचं अवभाग्य आहे. त्यांचा गोड आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या दरम्यान हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे अखिल. चेंडू अडवला जाईल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 5 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त यावेळेला धावा जमवण्यामध्ये यश मिळवलंय. 57 धावा, परंतु इथे मात्र 58 धावा दुतुम संघाला काढाव्या लागणार आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे नक्कीच या धावा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे, कारण की दमदार फलंदाजी जोडी मैदानामध्ये गेली आहे. एका बाजूला फरीश ठाकूर आणि एका बाजूला निलेश ठाकूर, कारण की या जोडीनं नक्कीच या उरण पंचक्रोशीमध्ये धुमशान देखील घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला चेंडू पॅडवरती आदळला. नक्कीच लॉर्ड ऑपिल उत्साह जास्त होता,
परंतु आत्मविश्वास कमी होता. अतिशय नामांकित पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांनी नकार दिला, त्यामुळे आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित असेल तो मात्र परेश म्हटला तर आमचे जवळचे मित्र, अतिशय जवळीक मित्र श्याम ठाकूर, अतिशय एक गोड समालोचक, एक उत्कृष्ट निवेदक यांची आम्हाला जरूर आठवण येते. आणि त्यांचा हा पुत्र यावेळेला हा सामना खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला जोरदार चेंडू मारला स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इझी मध्ये, इथं मात्र दोन फलंदाज बिझी झाले आणि वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई दाखवली आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या मात्र पुढे सरकली. तब्बल 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरू आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला टोळवून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. या दरम्यान सन्माननीय धीरज ठाकूर साहेब यांना विनंती करतोय, दुतुमवरून आलेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असणार आहे. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आहे. यावेळेला चांगला फटका होता, परंतु आपण पाहिले एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, म्हणजे या चेंडूवरती कुठलीही धाव मिळणार नाही. याच दरम्यान वेळ होत आहे सन्मानाचे. आपण पाहतोय या गावचे प्रथम नागरिक म्हणून सातत्यानं गेली अनेक वर्ष गावच्या विकासामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, आदरणीय श्री दामुशेठ गरज साहेब यांचे जावई, अर्थातच घनसोळी संघाचे कर्णधार या ठिकाणी या मंचकावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आजच्या या सोहळ्याप्रती या ठिकाणी होईल. आदरणीय श्री अमितजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान प्रदान केला जात आहे. खऱ्या अर्थानं जसकार आणि घनसोळी संघाचे संबंध खूप मोठे आहेत आणि त्या संबंधांचा या ठिकाणी कुठंतरी सन्मान या आयोजनामध्ये केला जात आहे. प्रेमाच्या आणि मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट या ठिकाणी दिली जात आहे. नक्कीच आलेल्या मान्यवरांचा योग्य तो मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव ही संकल्पना या व्यासपीठावरती राबवली जाते. सामना सुरू होतोय. यावेळेचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकेरी धाव. पुन्हा एकदा विनंती असेल, करंजा संघ आपला ड्रेस कोड नेण्यासाठी आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. विनायक आपणास विनंती असेल की आपला ड्रेस कोड नेण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि ड्रेस कोड परिधान केल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी त्वरित आमच्या व्यासपीठावरती देखील यायचं आहे. यावेळेला पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. निसर्गाचा नियम इथं आडाला, जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आहे. कारण की आपण पाहतोय निलेश ठाकूर म्हटलं तर गेले कित्येक वर्ष या दुतुम संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय असा एक अनुभवी खेळाडू. यावेळेला फाटका फासला होता, परंतु हा झेल नाही आहे, तर नक्कीच मॅच सोडली आहेस मित्रा असं देखील म्हणेल. कारण की यश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. हा कठीण झेल होता, परंतु हा झेल पकडणं गरजेचं होतं. कारण की निलेशला जीवनदान देणं आणि हा सुटलेला झेल किती उपद्रव करणार आहे तो येणारा काळ आणि वेळ जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु अखिल अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या आणि आतापर्यंत अखिलची गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे यश गरत. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय श्री धीरज ठाकूर धुतुम यांचं देखील आगमन या सन्माननीय व्यासपीठावर झालेलं आहे. मैत्रीच्या धाग्यातील आणखी एक मोठं नाव ज्यानं सातत्यानं जसकारचे आणि धुतुमचे संबंध आपल्या जावयांचं स्वागत या ठिकाणी या मंचकावर केला जातो. जोरदार टाळ्याने आपण दोन्ही जावयांचं स्वागत या मंचकावर करूया. या दरम्यान आपण पाहतोय की हा खूप मोठा धक्का दुतुम संघाला बसला, कारण की
दुतुम संघाचा ड्रम कार्ड नक्कीच हुकुमाचा एका मात्र मैदानाच्या बाहेर जातोय, कारण की मिस्टर हेलिकॉप्टर कारण की कृष्णा सातपुते देखील या खेळाडूमध्ये आपली छबी असल्याचा दावा केला होता. तो खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजे धोक्याची घंटा इथं दुतुम संघासाठी जरूर वाचली आहे. आपल्या संघासाठी ज्यानं फक्त 4 धावांचं योगदान दिलं. या दरम्यान मी विनंती करणार आहे सन्माननीय स्वप्नील पाटील मुलेखंड यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असणार आहे आणि आपण पाहतोय सन्माननीय स्वप्नील पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावरती आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. या दरम्यान या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू असणारा धाव संख्या 10 धावफलकावर. या वेळेला काय भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त गोलंदाजी, कारण की प्रत्येक षटकामागे 11.60 ची सरासरी ठेवायची होती, परंतु आता आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये फक्त 10 धावा धावफलकावर. या षटकामध्ये 2 धावा देवत एक सर्वात मोठा विकेट त्याने प्रदान केलाय, तो म्हणजे परेश ठाकूरला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आणि इथं मात्र दुतुम संघावरती दबाव तंत्र लावलं जात आहे. 10 धावांवरती एक गडी देखील बाद केला, कारण की येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये तब्बल 48 धावांची गरज असेल. म्हणजे इथं मात्र डोंगरी संघाकडून खूपसा वरचढ खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. थोडंसं दबाव तंत्र जरूर आहे. 10 धावा धावफलकावर. 10 क्रमांक म्हटला तर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण आपल्याला येते. 22 वर्ष 91 दिवस ज्यांची कारकीर्द राहिली आहे. खूप मोठे मोठे रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून केले गेले. 10 क्रमांक त्यांच्या जर्सीचा होता, परंतु इथं मात्र 10 धावा नक्कीच अडचणीत टाकणारा ती मात्र दुतुम संघाला, कारण की अजूनही 48 धावा त्यांना काढायच्या आहेत. आणि इथं मात्र नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालाय, रोहित गरात आणि निलेश ठाकूर अशी जोडी यावेळेला आहे. कारण की जिथपर्यंत निलेश मैदानामध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच धावांचा पाऊस तो पाडू शकतोय. अशी दमदार खेळी खूपशी मैदानं ज्यानं गाजवली आहेत तो निलेश यावेळेला मैदानामध्ये. या दरम्यान आपण स्वागत करणार आहोत धीरज ठाकूर दुतुम यांचा. नक्कीच मी विनंती करणार आहे केतन म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये नक्कीच आमचे लाडके जावई धीरज यांचा स्वागत सोहळा इथं केला जातोय. या दरम्यान दुतुम संघ काहीसा अडचणीत आणि अडचणीत पार करण्याचा प्रयत्न नक्कीच निलेशचा असणार आहे, कारण की निलेश नेहमी संकट मोचकाचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण की विकेटच्या दोन्ही बाजूने लिलय खेळू शकणारा खेळाडू, आणि या खेळाडूचं आपण फुटवर्क पाहिलं तर या खेळाडूच्या आपण प्रेमात पडल्याशिवाय देखील राहणार नाही. या गोलंदाजामध्ये बदल झाला. गोलंदाज शिवम पाटील यावेळेला गोलंदाजीसाठी येतोय, कारण की नक्कीच डोंगरी संघाचा लसित मलिंगा म्हणून देखील या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. परंतु पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली जाईल. यावेळेला नक्कीच झेल होता आणि हा कॅच नाही, पुन्हा एकदा मॅच टाकली. 2 जीवनदान या खेळाडूला देणं म्हणजे किती धोकादायक ठरणार आहे, कारण की अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कारण की नक्कीच आपण पाहिलं त्याची शैली पाहिली तर तुम्हाला लसित मलिंगाची जरूर आठवण येते. अशा प्रकारची शैली, कारण की नक्कीच आपण लसित मलिंगाचे जे यॉर्कर पाहिले होते तशा प्रकारचे यॉर्कर या गोलंदाजाकडून देखील पाहायला मिळणार आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु हा चेंडू जाणारा इट्स ऑफ द बिगी आउट ऑफ द पार. लांबलचक षटकार. धावसंख्या मात्र झपकन पुढे सरकली आहे 17 धावांवरती. नवीन आलेला फलंदाज रोहितच्या बॅट मधून हा लांबलचक षटकार पाहायला मिळतोय. कारण की इथं मात्र आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती झेल सुटला आणि तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली. नवीन आलेला फलंदाज रोहितने एक भला मोठा षटकार मारून धावसंख्या मात्र 17 वरती नेऊन ठेवली. आणि आपण पाहिलं की या 3 दिवसामध्ये 17 ही धावसंख्या खूपशा संघांना खतरा निर्माण करून देणारी देखील पाहायला मिळाली आहे. का अशुभ आकडा देखील मानला जातो क्रिकेट मधला. परंतु पाहूया हा आकडा कुठल्या संघासाठी अशुभ असेल.
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार, एक लांब लचक षटकार, कारण की हा मात्र अशुभ ठरतोय डोंगरी संघासाठी. कारण की आपण पाहत होतो पहिल्या 2 षटकामध्ये प्रत्येक धावेसाठी तरसणारा संघ, परंतु या षटकामध्ये नक्कीच फ्रंटफूटवरती येतोय. या 2 षटकारानंतर आपण पाहतो की संजीवनी निर्माण झाली, धावसंख्या मात्र झपकन जाऊन पोहोचली ती 23 धावांवरती. अखिल मात्र काहीसं मार्गदर्शन देतोय की अशा प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर मात्र हा सामना आपल्या हातातून जाऊ शकतोय. कारण की 2 षटकामध्ये नक्कीच नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या 2 फटक्यामध्ये नक्कीच थोडीशी हवा जरूर काढण्याचा प्रयत्न आहे तो मात्र दुतुम संघाचा. गोलंदाजावर नक्कीच बरसताना रोहितला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मान्यवरांची मांदियाळी आपल्या या व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे. नक्कीच आमच्या लाडक्या आयोजकांवरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकारांची हॅट्रिक या मैदानामध्ये रोहित मारेल का हा देखील प्रश्न निर्माण झाला. यावेळेचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न, नक्कीच यावेळेला चांगलासा चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं मार्गदर्शन खूपशा खेळाडूंचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा चेंडू अतिशय चांगला, कारण की चेंडू पडल्यानंतर चेंडूने काटा काहीसा बदलला होता. क्षेत्ररक्षक कमलेश त्या ठिकाणी होता, करुणेश त्या ठिकाणी होता आणि करुणेशने अचूक जे चेंडू पकडलाय त्यामुळे कुठली मोठी धाव मात्र जाऊ दिली नाही. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 24च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू असेल. 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलीशी फलंदाजी देखील या षटकामध्ये आपल्याला रोहितकडून पाहायला मिळाली आहे. यावेळेला अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सन्मानजनक भाषेमध्ये खेळून काढलाय निलेशने. म्हणजे या षटकामध्ये 2 षटकार जरी पाहायला मिळाले तरी जास्त धावा मात्र त्यांनी जाऊ दिल्या नाही आहेत. 14 धावा खर्च केल्या, धावसंख्या मात्र 24. करंज संघ चला या, आपण नाणेफेकीसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 17ची सरासरी ही ठेवावी लागणार आहे. सरासरी छोटी नाही आहे आणि सरासरी मोठी देखील नाही आहे, कारण की आपण पाहतोय क्रिकेटचं स्वरूप थोडंसं बदललं, परंतु समोर अखिल आहे म्हणजे नक्कीच सरासरी मोठी असणार आहे. कारण की अखिल ज्यानं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2च धावा दिल्या होत्या आणि या खेळाडूला आपण RPL मध्ये खेळताना देखील पाहणार आहोत. अतिशय वेगवान गोलंदाज आहे. यावेळेला फटका फसला, झेल होण्याची शक्यता. आणि इथं काय घडलं की एकाच झेलावरती जवळपास 5 क्षेत्ररक्षक आले आणि त्यामुळे काय घडलं की हा झेल घेताना फंबल झाला आणि हा झेल म्हणजे जवळपास आजच्या दिवसामध्ये 3रं जीवनदान दिलं जात आहे. कारण की हा झेल नाही, पुन्हा एकदा मॅच सोडला असं देखील म्हणावं लागणार आहे. या दरम्यान या व्यासपीठावरती नक्कीच ग्रामपंचायत सदस्य परेश दादा डागूर यांची उपस्थिती होती आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल, कारण की जर हा संघ यावेळेला जर पराभव झाला डोंगरी संघ तर नक्कीच त्यांचं खराब क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळालं आहे. यावेळेला पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आणि इथं मात्र जीवनदानाचा फायदा उठवता आला नाही. रोहित बॅक टू द पेव्हिलियन होतोय, कारण की आपण पाहतोय की या मॅच मध्ये डोंगरी संघ आहे परंतु खूप सारी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की या दरम्यान आमचे सन्माननीय परेशदादा ठाकूर ग्रामपंचायत सदस्य जसकार यांचं आगमन होतोय. त्यांच्यासोबत त्यांची छोटीशी निहारिका ही देखील येते, तिचं देखील कौतुक केलं जात आहे. या दरम्यान रोहित बाद होतोय, थोडंसं दडपण पुन्हा एकदा येत आहे. कारण की एवढा दडपणाखाली खेळताना कधी भैरवनाथ दुतुम संघाला आपण पाहिलं नाही आहे, परंतु मर्यादेपेक्षा जास्त दडपण आजच्या या सामन्यामध्ये त्यांच्यावरती जरूर आलेलं पाहायला मिळत आहे. कारण की हे दडपण जर दूर करायचं असेल तर षटकार आणि चौकारांचा पाऊस, कारण की आपण पाहू शकतोय जिथपर्यंत निलेश मैदानामध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच विजयाची आशा. कारण की इथं मात्र
पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळाडू अष्टपैलू खेळाडू प्रणित ठाकूर मैदानामध्ये येतोय. यावेळेचा चेंडू काय भन्नाट वेग होता. ओशाळभूत नजरेने चेंडूकडे पाहतच राहिला. कधी आला कधी गेला समजलं देखील नाही. अतिशय भन्नाट गोलंदाजी. कारण की आपण पाहिलं अखिल म्हटला तर आपण पाहिलं असेल तर गेले कित्येक वर्ष फलंदाजा कर्दनकाळ म्हणून ज्याचा नाव उल्लेख करायला जायचं तो राजू यांचा देखील सुपुत्र आहे. यावेळेचा चेंडू नक्कीच भन्नाट वेग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कधी आला कधी गेला समजलं देखील नाही. कारण की या खेळाडूला घरातूनच या गोलंदाजीचं बाळकडू मिळाला आणि काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती अखिल गरजच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. यावेळेला सुरेख फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये हा चौकार पाहायला मिळतोय. नक्की चेंडू बॅटवरती आला होता त्यामुळे हा चौकार बहाल झाला. धावसंख्या मात्र तिसऱ्या दशकामध्ये 30 धावा इथे कंप्लीट झाल्यात. धावा झाल्यात. अजूनही 28 धावांची गरज असेल. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 28 धावांचे पेपर थोडासा कठीण असेल. यावेळेचा चेंडू सफल झाला होता परंतु फटका मारण्यामध्ये असफल झाला. त्यामुळे डॉट बॉल म्हणजे शेवटचं षटक आणि 28 धावा. क्रिकेट म्हटलं तर गणिताचा पेपर. ज्याला समीकरण सुटली तो जिंकला, ज्याला सुटली नाही तो पराभूत झाला, नापास झाला. परंतु इथं मात्र सर्वात मोठं समीकरण सोडवावं लागणार आहे. 28 धावा आणि 28 धावा म्हणजे नक्कीच 4 मोठे फटके मारून देखील त्या धावा कमी. या दरम्यान करंजा संघाचा संघनायक विनायक मात्रे इथं उपस्थित झाला. नक्कीच इथं नाणेफेक केला जाणार आहे. ड्रेस कोड आपण परिधान करायचा आणि ड्रेस कोड परिधान केल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. लवकरात लवकर ड्रेस कोड परिधान करून आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी संगम घरात गोलंदाजीच्या मार्कवरती. कारण की संगम घरात म्हटलं तर वरच्या ओळीचं संगम घरातची आठवण आपल्याला येते. परंतु हा संगम घरात कारण की तब्बल 28 धावांचं पाठबळ त्याच्याकडे आहे. खूप मोठं पाठबळ आहे. कारण की 4 मोठे फटके या मॅच मध्ये मारायचे आहेत. घनसोली संघाचा कर्णधार चला या नाणेफेकीसाठी. सई 11 घनसोली संघ यायचंय. चला शेवटचं अंतिम षटक पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, कोण जिंकणार कोण हरणार. संगम घरचा चेंडू मिस टाइम झालाय. झेल मात्र होणार नाहीये. चेंडू नो मॅन लँड मध्ये पडणार आहे. परंतु इथं मात्र एकच धाव येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. कारण की नक्कीच या खेळाडू निलेश बद्दल सांगायचं झालं तर शेवा आणि धुतुम यांच्या दरम्यान एक सामना झाला होता. तब्बल 33 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये. त्या 33 धावा या खेळाडूने काढल्या होत्या. हा इतिहास जरूर आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू नो बॉल आहे. परंतु इथं फलंदाज बाद होणार नाही. धावा 2 जवळपास मिळणार आहेत. 3 धावा मिळणार आहेत आणि इथं मात्र फ्री हिट असणार आहे. गोलंदाजाचा आक्षेप असेल. चला तिसरे पंच पंचांनी रेव घेण्यासाठी सांगितलंय आणि इथं मात्र 12व्या खेळाडूने लक्ष द्यायचं आहे. दोन्ही 12वे खेळाडू आपण लक्ष द्यायचं आहे. कारण की नक्कीच पंचांनी रेव घेतला इथं. आणि नो बॉलची घोषणा इथं केली गेली आहे. त्यामुळे इथं पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. धावसंख्या मात्र 34 आहे. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. संधी असेल संधीची बुंदी खाण्याचा प्रयत्न निलेशचा असणार आहे. कारण की निलेश या चेंडूवरती बाद रनआउटचा अपवाद वगळता बाद होऊ शकणार नाही आहे. संगमकडे खूप धावांचं अजूनही पाठबळ आहे. म्हणजे नक्कीच आपली उपयुक्तता त्याला सिद्ध करायची आहे. यावेळचा डॉट बॉल. इथं मात्र काय घडलं जात आहे. फलंदाज प्रणित होतोय बाद.
म्हणजे या सामन्यामध्ये शिरकाव केलाय, नो बॉलचा फायदा उठवता आला नाही. या घणसोली संघ चला नाणेफेकीसाठी यायचा. मी सन्माननीय मान्यवर रवी पाटील माजी जेनपीटी ट्रस्टी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ असते, आपल्या पवित्र असते या मॅचचा टॉस आपण करायचा. विजय ठाकूर यावेळेला मैदानामध्ये जातोय. नक्कीच निलेश मात्र यावेळेला एक आसमानी टोला, चेंडू जाणारा लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर. आज दणदणीत खणखणीत एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या झपकन पुढे सरकतीय. धावसंख्या या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला करंजा संघाला. करंजा संघाला विनंती राहील की हा सामना संपल्यानंतर लगेच आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आणि लाईनअप करून मैदानामध्ये जायचं आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. कारण की या सामन्याच्या माध्यमातून 2 खेळाडू कक्ष पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अजूनही सामना दुतुम संघाच्या बाजूने झुकू शकतोय जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. म्हणजे इथं संगमला 1 चेंडू डॉट टाकायचा आहे. आणि आपण पाहू शकतोय इथं करुणेश घरात नक्कीच एक जोखमीची कामगिरी, खेळाडूवरती दबाव आणण्याचा प्रयत्न. यावेळेला जोरदार प्रहार केलाय. चेंडू बहुतेक मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे 4 किंवा इथं मात्र चौकार मिळतोय. म्हणजे या सामन्यामध्ये डोंगरी संघाने शिरकाव केला हे म्हणावं लागणार आहे. कारण की येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाजाने कुठलीही चुकी केली नाही तर मात्र हा सामना सहजासहजी डोंगरी संघ जिंकू शकतोय. परंतु अशा वेळेला खूपशा गोलंदाजांनी खूप वेळेला चुकी केली देखील पाहायला मिळाली आहे. एका चेंडूमध्ये 9 ते 10 धावा दिलेल्या देखील पाहायला मिळाल्यात. पागोड्याच्या मैदानामध्ये एका चेंडूमध्ये 13 धावा देखील झालेल्या पाहायला मिळाल्यात. त्यामुळे नक्कीच गोलंदाजाला इथं नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. कारण की तुमची एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकते. थोडंसं दडपण आहे, दबाव आहे संगम घरात, याच्यावरती पाहूया. यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली आहे. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे या सामन्यामध्ये शिरकाव केला पूर्णपणे. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. 1 चेंडू 10 धावांची गरज. या दरम्यान सन्माननीय सुशांत ठाकूर नक्कीच आपण पाहतोय. सुशांत ठाकूर कारण की आपण पाहतोय की कपडे बदलले की माणूस देखील बदलतो. आणि हा षटकार म्हणजे हा सामना फक्त 4 धावांनी पराभूत झाला. तो मात्र दुतुम संघ चला लाईनअप मध्ये यायचा आहे. हस्तोल्लंघन करायचंय. चला लाईनअप मध्ये यायचंय. चला दोन्ही संघ हस्तोल्लंघन करायचं आहे. थोड्याशा फरकाने जिंकला. आणि या दरम्यान सन्माननीय सुशांत ठाकूर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कारण की आजच्या दिवशी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि खूप सारं महत्त्व आहे. आणि त्यामुळे नक्कीच श्वेत वस्त्र परिधान केलेला सुशांतला आपण पाहू शकतोय. या दरम्यान या सामन्याचा सामनावीर याची देखील निवड केली जाणार आहे. आमचे गुणलेखक तसेच आमचे सन्माननीय कृष्ण म्हात्रे आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच या